नमस्कार शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसानीसाठी शासनाने 192 कोटी रुपयांचं अनुदान हे मंजूर केलं आहे व हेच शेतकरी पात्र असणार आहेत व त्याचं वाटप कधी सुरू होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये भेटेल। तरी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बातमी अशी आहे, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अवकाळी आणि गारपिटीने थैमान घातले होते। 8 दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते। जिल्ह्यातील 6 तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे। त्यावेळी शासनाकडून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते। पंचनाम्याच्या अहवालावरून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली होती व तसेच जिल्ह्यातील 2,07,216 शेतकऱ्यांना 192 कोटी 17 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे। 6 तालुक्यातील 1,23,000 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। मागील वर्षी 26 ते 30 नोव्हेंबर या काळात बेमोसमी पाऊस बरसला होता। जिल्ह्यात भोकरदन, जालना, अंबड, घनसावंगी, परतूर, जाफराबाद तालुक्यातील गावांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे व तसेच अवकाळीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यांच्या यादीतून बदनापूर आणि मंठा तालुक्यास वगळण्यात आले आहे। या 2 तालुक्यामध्ये नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे। यामुळे येथील मदतीच्या यादीमध्ये दोन्ही तालुक्यांचे नाव समाविष्ट नाही व तसेच या मंडळाचा समावेश आहे। यामध्ये जालना तालुक्यातील गोलापांगरी, जालना ग्रामीण, पाचनवडगाव, वाघूळ जहांगीर, रामनगर, विरेगाव, सांगवी तलाव, नेर सेवली ही मंडळे आहेत। तर अंबडमध्ये गोंदी, सुकापुरी, धनगर पिंपरी, जामखेड, रोहिलागड, अंबड, ताडहदगाव, वडीगोद्री, शहागड, घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, तीर्थापुरी, अंतरवाली टेंबी, घनसावंगी, जामसमर्थ, राणी उंचेगाव, रांजणी, पाणीवाडी, परतूर, आष्टी, कोकाटे हदगाव, शिष्टी, सातोना आणि वाटूर आहे। तसेच जाफराबादमध्ये टेंभुर्णी जाफराबाद, कुंभारझरी, वरुड बुद्रुक, मोहरा, भोकरदन सोपारा बाजार, पिंपळगाव रेणुकाई, आणवा, हसनाबाद, राजूर, केदारखेडा या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, ही मदत लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।